अंमली पदार्थांच्या दुष्परिणामाबाबत प्रबोधन आणि जनजागृती करणाऱ्या सामाजिक संस्थांनी पुढाकार घ्यावा। पोलीस विभागाशी संपर्क साधून आपली याबाबतची संकल्पना स्पष्ट करावी। त्याचा सर्व खर्च जिल्हा नियोजन समिती किंवा CSR मधून उचलला जाईल। नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही। पोलीस दलाने अशा प्रकरणी कोणतीही हयगय करू नये अशा स्पष्ट सूचना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी आज पोलीस दलाला दिल्या। जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते। पोलीस मुख्यालयातील सभागृहात आयोजित या बैठकीस अधीक्षक संदीप घोके, उपाधीक्षक दादासाहेब चुडाप्पा, मिरजेचे उपाधीक्षक प्रणिली गिल्डा, सांगलीच्या उपाधीक्षक विमला एम, इस्लामपूरचे मंगेश चव्हाण, जतचे सचिन साळुंके, तासगावचे सचिन थोरबोले, LCBचे निरीक्षक सतीश शिंदे उपस्थित होते। यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, अंमली पदार्थ मुक्त सांगली जिल्हा यावर अधिक लक्ष केंद्रित केलं असून या प्रकरणी पोलीस यंत्रणेने सतर्क राहावं। अंमली पदार्थ तस्करी प्रकरणाची खोलवर चौकशी करून पाळेमुळे खणणं अपेक्षित आहे। नशा बाजार मोडीत काढण्यासाठी कोणतीही हयगय किंवा कोणाचीही गय करू नये। दोषींवर कडक कारवाई करावी। अंमली पदार्थ दुष्परिणामाबाबत प्रबोधन आणि जनजागृती करणाऱ्या संस्थांनी पुढाकार घ्यावा। पोलीस अधीक्षकांसाठी संपर्क साधलाय, त्याचा खर्च स्वतः करणार आहे। नशेखोरी मुळापासून उखडून टाकण्यासाठी आम्ही सर्वतोपरी योगदान देऊ असं आश्वासन दिले। सांगली जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून कायदा सुव्यवस्था विषयामध्ये अधिक लक्ष घालताना ड्रग्ज या विषयावर मी खूप कॉन्सन्ट्रेट करणार आहे आणि आश्चर्यकारकरित्या आनंद वाटावा असा पोलीस डिपार्टमेंटचा यातला परफॉर्मन्स खूप चांगला आहे। परवाच विट्याला 30 कोटीचे ड्रग्ज पकडले गेले। मी 2 गोष्टींचं आवाहन तुमच्या माध्यमातून करतो आहे की आपापल्या मुलांना सांभाळा आणि आपल्याला मिळालेली टीप, आपल्याला मिळालेली माहिती पोलीस डिपार्टमेंटला ट्रान्सफर करा। आपल्याला काय करायचं आहे असं म्हणून हे जे काही संकट आहे ते तुमच्या दारात येऊन ठेपलेलं आहे आणि त्यामुळे तुमचं नाव लोकांना माहिती होणार नाही, गुप्तता बाळगू, पण टिप्स मिळाल्याशिवाय, माहिती मिळाल्याशिवाय हे अशक्य आहे। आम्ही एक प्रबोधनाचा सुद्धा एक मोठा विचार करतो। तुमच्या माध्यमातून मी आवाहन करतो की जे ड्रग्ज विषयात प्रबोधनाचं काम करतात त्यांनी SP ना कॉन्टॅक्ट करावा, स्वतःची स्कीम मांडावी की तुम्ही कसं प्रबोधन करणार आहात। त्याचा सगळा खर्च आम्ही करू, नियोजनमधून करू, तर CSR माध्यमातून करू। पण नुसत्या प्रबोधनाने हा विषय संपणार नाही, धाकाने हा विषय संपणार आहे। त्यामुळे पोलीस डिपार्टमेंटने या विषयामध्ये कुठलीही हयगय करू नये असं त्यांना मी आवाहन केलेलं आहे।